फुसफुस कसा होतोय बदली द्या बदली द्या. ती बरणी लहान झाली ती आता हे काय पकडलंय ती द्या बादली बदली फेक नाही. ती बरणी दे ती 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 खाली बरणी हा दे तू जाऊन साप आहे. एक मिनिट चालू कर हा बोला. याचं नाव सायंटिफिक नाव आहे इंडियन स्पेसिकल कोब्रा. याला आपण भारतात नाग जातीचा साप म्हणतो. हा आता कसं झालं, आता गरम्याचं दिवस आहेत, मध्ये मध्ये पाऊस पडतो अवकाळी, त्याच्यामध्ये बियात पाणी वगैरे जाऊन ते थंड जेव्हा ते आतमध्ये पाणी गेलं तर ते बाहेर येतात आणि कुठे ना कुठे आपलं भक्ष्य स्वतः ते आपल्या घराच्या आडोशात राहतात. कुठे बिळ मिळून दे काय मिळून दे. त्याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. पण आपण त्याला मराठी भाषेत त्याला आपण नाग म्हणतो. कसं फुगवते कोबरा म्हणजे भयंकर विषारी ना. नाही विषय तसं सेमच आहे ते. त्याला कुठे सोडणार? त्याला ते जंगलात सोडणार. म्हणजे पिंजऱ्यात नाही पाळायचं कुठे आपल्याला, तो सोडायचा आहे तो. पण तो आता दुखवलं की मागून येतं म्हणजे नाही ती सगळी अंधश्रद्धा. आता तुम्ही एवढं दुखवत असतं तुमच्या कसं असतं माहिती आहे, तो एक प्राणी आहे. आता काय जण म्हणतात काय तो डाव ठेवता पाठी येता. आता त्याचा तोंड एवढा, ते आता मेंदू केवढा असतात, त्याची स्मरणशक्ती एवढी नको. ही माणसांची अंधश्रद्धा का तो पाठी येता, तो डाव ठेवता. आता मी जवळजवळ 15 वर्ष साप धरतोय. आता 10 साप धरताना आमच्या पण कधी कधी दुखापत त्या का होता. आम्ही जर सोडतो तिथून त्याच मार्गे जातो, मग तो आमची वाट बघत कशा नाही थांबणार. अंधश्रद्धा आधी. आणि ह्या सगळा झाला कशामुळे माहिती आहे, हे पिक्चर आपण टेलिव्हिजनवर बघून ना असं फुसफुस करतोय बघ. त्याच्यामुळे ते माणसांच्या मनात खूप अंधश्रद्धा भरली. बारीक होतो तो बिळात जाताना. आणि आता पावसात तर अजून बाहेर पडणार आहे बियात पाणी गेल्यावर. त्याच्यामुळे पोरांवर लक्ष द्या आणि जरा सांभाळा, काळजी घ्या. जा तिकडे सापाला खावा मला नको. का आम्ही का मागणार नाही. ये दुपारचं फिरा दुपारचं फिरा. आणि आता कसं सगळं ताप हे साईज त्यांची सेम असतात, कारण ही जोडी धरलंय एका टायमात. त्यांचा मिलनचा काळ होतो 3 वर्षांनी त्या गोष्टी. आणि ती अशा ठिकाणी होती का तिकडे धरणं खूप गरजेचा होता. ऍक्च्युली त्या धरणा ह्या नाही, कारण त्यांच्या मिलनचा काळ तेव्हा नागनागीन भेटलेली एका साईजची होती, 6-6 फुटाची होती. पण माणसं सांगताना काय सांगतात, तेवढीच असता नागिन. या चुकीचा हे सांगताना सगळी आपली सध्या आपण जे राहतो ते अंधश्रद्धेत राहतो. त्याच्यामुळे हो गोंधळ चालू झालेलो, बाकी काही एक नाही. तुमका साप ना साप तो कधीच बघा तुमका स्वतःहून कधीच चावतो नाही. अजून दादा तुम्ही कधी ऐकलात काय थंय साप आता इथून धावत येऊन मागा आपण जर त्याच्या गळी गेलो ना तो काय चावतो तो काहीच करूचो नाही, काहीच करूचो नाही. मला पर्यावरण होतं त्या टायमाला हे 5 वर्षापूर्वी बघा एवढी प्रजाती वस्ती येत नव्हती. आता काय झाली आहे, पक्षी आता कुठे दिसतात आपल्याला कशामुळे मोबाईल रेडिएशन. त्यात त्यांचे खायचे तेव्हा पिल्लं अंडी त्यांना जंगलात मिळत होती म्हणून ते वस्तीला तिथे होते. आता आपण जिकडे तिकडे जंगल तोडत चाललोय, घरं बांधत चाललोय, मग त्यांना आपण बेघर करतोय. मग ते येणार कुठे, आपल्या वस्तीतच येणार ना. आणि आपलं कसं असतं माहिती, आपण घराच्या आजूबाजूला कोक मनाशी शेव हे काय लाकडे वगैरे बेडकी झुरळा उंदीर हे निर्माण होतात. ते खायसाठी ते येतात, त्या भक्ष्यासाठी. शेवटी त्यांना पण पोट आहे ना. वाघ नाही येत मानवी वस्ती. आता वाघ वगैरे पण आता खूप आहेत, पण अशी दिवसा येत नाहीत, रात्री वगैरे फिरतात. काय करणार, ते जंगल राहिलंच नाही ना आता. जिकडे तिकडे बघावं तर जिकडे लावला JCB काय बांधला बंगला, असंच चाललंय. तो ना इथून ह्याच्यातून त्या झाडाकडून असा साप फना करतो. त्याचा उद्देश काय असतो माहिती आहे का, माझ्या जवळ येऊ नका, मला मारू नका. पण आपला समज काय होतो ना, ह्यानी फना केलाय आता ह्यानी माझी फोटो काढ, ही अंधश्रद्धा. बरोबर, हे चुकीचा समाज होतो सगळा.
त्याला तेवढं स्मरणशक्ती झाली, तेवढं मेंदू कुठे आहे? आपल्या मेंदू एवढा मोठा असून आपल्या कधी काय लक्षात राहत नाही, त्याच्या कुठे राहणार आहे ते विचारायचं. स्पर्श ज्ञान असतं. मग ह्याच्यामुळे ह्या प्राण्यांची ना प्रजाती मारत चालली आहे. तरी आता आम्ही जवळजवळ 80-85% माणसं एवढी सुधारली आहेत का त्यांची सगळी ती अंधश्रद्धा बाहेर काढून त्यांना सांगून माहिती देऊन त्याच्यामुळे आता कुठलाही साप दिसल्यावर फोन करतात, ते आम्हाला खूप मोठं समाधान आहे. आणि एक सांगून ठेवतो, कुठचाही फोन कुठे तुम्हाला सर्प दिसला, काय साप कुठलाही सर्पणारा प्राणी दिसला, सर्प मित्र कोण जवळ नसेल तर तुम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना पण फोन करू शकता. किंवा कुठून ना कुठून काय ना काय ते अवेलेबल करतील, किंवा जवळच्या आजूबाजूला सर्प मित्रांना बोलवा, पण मारू नका, कारण ह्यांना जगवणं खूप गरजेचं आहे. आम्ही नाही मारत. कधीच नाही. नाही ते सांगायचं एक म्हणजे कसं माहिती आहे का, ह्यांचे फायदे कसे आहेत. पहिली गोष्ट आपण शेती करतोय होय ती ह्यांच्या जीवावरच आहे. आपण दिवसभर शेतीत असतो, रात्री घरी येऊन झोपतो. हे सरपटणारे प्राणी आहेत म्हणून घुशी उंदीर, त्याच्यापासून शेती आपली सुरक्षित राहते. आणि ह्या विषारी सापांपासून आज आपली 80% औषधं बनत आहे. हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे आपल्यासाठी, म्हणून ह्यांना जगवणं खूप गरजेचं आहे. ही माहिती देणं खूप गरजेचं आहे. कशासाठी? लोकांना माहीत नाही अजून. आणि कित्येक जण तर अशी आहेत ना, आता काही ठिकाणी मी गावात जाऊन बघितले आहेत ना, काय दांडे घेऊन तयार, जर टाकली काय मारला तर त्यांना काय वाटतं माहिती, आम्हाला मोठा अवॉर्ड मिळालाय. अरे तुम्ही एखादा जीव घेतलात, तो तुम्ही विचार करा ना. उद्या उठून आपल्यावर तशी वेळ आली तर आपल्याला किती दुःख होतं. मग त्याची पण कुठे कुठे काही ना काहीतरी फॅमिली असणारच ना. सापांना मारूच नाही, कारण साप हे खरोखर ह्यांची खूप पर्यावरणामध्ये खूप गरज आहे. आता आमच्यासारखे सर्प मित्र कशाला आम्ही धावतो यांच्या पाठी, काहीतरी त्यांचा आपल्यावर फायदा आहे म्हणूनच आपण हे करतोय ना. मी आतापर्यंत ना जवळ नाही म्हटलं असता ते सिंधुदुर्गात मी 15 वर्ष आली साप धरतोय, त्याच्यात मी मुंबईला होतो तरी चालेल ते साप जवळ मी आतापर्यंत 15,000च्या वर सापाला योगदान दिलेलं आहे. त्यात मला 2दा बाईट झालाय, तरी पण मी ते कार्य सोडलं नाही. हे बघा माझं बोट वाकडं आहे. हा, इथे नागाचं बाईट झालेलं त्याच बोटाला, आणि इथे पुरुषाचं चावलेलं सॉस्केल वायपर इकडे. कसं असतं, कधी कधी आम्ही पण जेव्हा धरायला जातो ना, आम्ही लोकांना सांगतो का ते सरपंच त्याचं काम करून द्या, पण काही माणसं काही बायका ऐकत नाहीत, आरडाओरडा गोंधळ करतात. आमचं लक्ष दुर्लक्ष होतो, कारण आमचा खेळ सगळा नजरेवर आहे. आम्ही मंत्रवाले नाहीत. तसं त्याला धरणं, बरणीत भरणं आणि सुखरूप सोडणं हेच आमचं काम. चला धन्यवाद. बघा नाव काय दादा तुमचं? स्वप्नील परुळेकर, कांदळगाव, राहणार कांदळगाव. ओके.